या महाराष्ट्रामध्ये नाजायज सरकार काम करतंय आणि हे नाजायजच आहे, कारण की यांच्या मनामध्ये कसलीच संवेदना नाहीये, यांच्या मनामध्ये कसलीच माणुसकीची भावना नाहीये. मराठ्यांनी मुंबईत आंदोलन करायचा निर्णय घेतला, सरकारने सगळ्यात आधी पाणी बंद केलं, खाऊ गल्ल्या बंद केल्या. अरे तुमच्या पैशाचं नव्हतं खायचं रे, मराठे शांततेत आंदोलन करायला आले होते, ते त्यांची रसद घेऊन आले होते. तुम्ही खाऊ गल्ल्या बंद केल्या, पाण्याच्या बाटल्या मिळायच्या मुश्किल झाल्या. 2 दिवस मराठे अगदी पाण्या आणि खाण्या वाचून तडपडले. आता तुम्ही चालू करताय, पण तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते रे भिकार चोटांनो. आमच्या गावगाड्यामध्ये जेव्हा तुमच्या सभा होतात, जेव्हा तुम्ही मतदान मागायला येतात, तेव्हा तुमच्या सोबत जर आम्ही असंच केलं तर कुठे जाताल रे, कुठं पळताल हरामखोरांनो. आणि या अख्ख्या मराठा मोर्चामध्ये कुठे मराठा नेता? मराठ्यांनो निवडून दिलं होतं ना तुम्ही यांना, तुमचे प्रश्न घेऊन. होता तुमची, एकाने दिली तुम्हाला पाण्याची बाटली आणून, दिली एखाद्याने भाकर तुम्हाला आणून? कोणीच नाही. 2% मराठा नेत्यांमुळेच अख्ख्या 98% गरीब मराठा गरजवंतांचं नुकसान झालंय आणि ते कायम होत आहे. मराठ्यांनो आता तरी जागे व्हा. सगळ्यात आधी या मराठा, जे भिकारचोट मराठा नेते आहेत ना, ज्यांनी कायमस्वरूपी समाजाचे लचके तोडलेत स्वतःच्या मतांसाठी, स्वतःचं घर भरण्यासाठी, यांना आधी धडा शिकवा. 2 दिवस मुंबईमध्ये मराठे अन्न पाण्या वाचून मेलेत, खाऊ गल्ल्या बंद होता, या डोळ्याने बघितलंय. मराठ्यांचे काय हाल आले ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अरे सुधरा रे मराठा नेत्यांनो, तुम्हाला आमदार खासदार आमच्यासाठीच तर केलंय. तुम्ही स्वतःसाठी काही करून ठेवा, पण आमचा पण थोडा विचार करा. आम्ही पण गरीब आहेत, आम्ही पण गरजवंत आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करा. आणि माझी नाजायज सरकारला विनंती आहे, नका छळू आम्हाला. आम्हाला जेवढं तुम्ही छळताल ना, तेवढे आम्ही कडवट होणार. आणि मराठ्यांचा इतिहास तुम्हाला 100% आधीपासून माहिती आहे.